Very good evening, ma'am. In today's session, Good that evening, sir. we are going to see the concept like can. कॅनचा वापर एक्झॅक्टली कम्युनिकेशन प्रोसेस साठी कसा होतो, कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे या संदर्भातल्या गोष्टी आता आपण शेअर करतोय. फाईन. येस मॅम. Yes, sir. फोन करायचं. फोन कर. म्हणून बघा तुम्ही कटिंग होत त्या आशा मॅडमला एक फोन करते का? फोन करते कालच्या या ग्रुपवर ते बघ. कनवा कनवा श्रद्धा श्रद्धा कनवा त्यांना एक फोन कर, बॅच चालू झाली म्हणून. त्यामध्ये आहे बघ श्रद्धा कनवा म्हणून. येस मॅम. कॅनची स्लाइड तुमच्याशी शेअर होते का बघा, चेक करा. हा होते सर. राईट मॅम. बघा कॅनचे 4 उपयोग असतात मॅडम. हे 4ही उपयोग लिहून घ्या प्रॉपर पद्धतीने. बघा पहिला उपयोग आहे त्याचा ॲबिलिटी म्हणजे योग्यता दर्शवण्यासाठी. दुसरा असतो कॅपॅसिटी म्हणजे क्षमता दर्शवण्यासाठी. तिसरा असतो परमिशन, राईट, ज्याला आपण परवानगी घेण्याच्या दृष्टिकोनातून वापरतोय. आणि चौथा असतं रिक्वेस्ट. चौथं असतं रिक्वेस्ट करण्यासाठी. राईट. ॲबिलिटी, कॅपॅसिटी, परमिशन अँड रिक्वेस्ट या 4 गोष्टींसाठी आपण कॅनचा वापर करत असतो. युजली आपण प्रज्ञाताई कधीतरी असं वाक्य ऐकलं असेल की यस आय कॅन डू दिस, आय कॅन डू दॅट, यू कॅन गो देअर, यू कॅन कम इन, है ना, कॅन आय कम इन, असे Yes, sir. वाक्य Yes. आपण ऐकलेले आहेत. कानावरती आपल्या ह्या वाक्यरचना पडलेल्या आहेत. हो सर. कधीतरी आपण ह्या वाक्यरचना हो सर. वापरण्याचा प्रयत्न केलाय, पण स्पेसिफिकली आपण कॅनचे काही उपयोग कधी शिकलो नव्हतो. तर आता आपल्याला हे लक्षात Yes, येतं sir. की अरे कॅनचा वापर कुठे कुठे करू शकतो. तर आपण एखादी विनंती करण्यासाठी करू शकतो. आपण एखाद्याला परवानगी विचारण्यासाठी करू शकतो. आपण एखाद्याची योग्यता किंवा क्षमता, ॲबिलिटी आणि कॅपॅसिटी चेक करण्याच्या दृष्टिकोनातून आपण करू शकतो. ओके. ओके सर. ओके. राईट मॅम. चला ठीक आहे, काय हरकत नाहीये. बघा इथे एक उदाहरण पण दिलंय. मी गाणं गाऊ शकतो, आय कॅन सिंग अ सॉन्ग. निगेटिव्ह वाक्य करत असताना आय कॅनॉट सिंग अ सॉन्ग असं वापरलं जातं. आणि प्रश्नार्थी वाक्य करताना कॅन आय सिंग अ सॉन्ग अशी रचना वापरली जाते. हे लिहून घ्या मॅडम. मग आपण परत याच्यावर काही गोष्टींची चर्चा करूया. त्याला झालंय का मॅम लिहून? हो झाले सर. राईट मॅम. बघा आता मी प्रत्येक गोष्टीचं एक प्रॉपर एक्सप्लेनेशन प्रोसेस सांगतो तुम्हाला काय. ठीक आहे. फाईन. ओके. Yes, sir. बघा ॲबिलिटी कशाची असते मॅडम? तर ॲबिलिटी माणसाच्या ब्रेनची असते. राईट. ॲबिलिटी कशाची असते? Yes. तर माणसाच्या बुद्धिक्षमते. Brain. कॅपॅसिटी कशाची असते? तर माणसाच्या शरीराची असते. राईट. कॅपॅसिटी जसं फॉर Yes, sir. एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला सांगतो की मी हा मोबाईल उचलू शकतो.
ही माझ्या शरीराची कॅपॅसिटी झाली. मी एका मिनिटात 10 गणितं सोडवू शकतो, ही माझी ॲबिलिटी झाली. ऍबिलिटी. राईट. मी तुम्हाला इंग्रजी शिकवू शकतो, ही झाली माझी ॲबिलिटी. ऍबिलिटी. राईट. परंतु मी एक 10 मिनिटामध्ये 1 किलोमीटर धावू शकतो, ही झाली माझी कॅपॅसिटी. कॅपॅसिटी ही शरीराची असते, ॲबिलिटी ही माइंडसेटची असते, आपल्या कामाची असते, आपल्या स्किलची ॲबिलिटी असते. बरोबर आहे. मग एकतर ॲबिलिटी चेक येस. करण्यासाठी किंवा कॅपॅसिटी एक्सप्रेस करण्यासाठी पण आपण कॅनचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय कॅन टीच इंग्लिश. दिस इज माय ॲबिलिटी. आय कॅन कन्व्हिन्स द पीपल. दिस इज माय ॲबिलिटी. राईट. येस. हा. परंतु आय कॅन स्विम अक्रॉस द रिव्हर. मी नदीमध्ये पलीकडे पोहून जाऊ शकतो, ही माझी कॅपॅसिटी आहे. पाण्याचा फ्लो मी सांभाळू शकतो, ही माझी कॅपॅसिटी आहे. मी डोंगर चढू शकतो 1 घंट्यामध्ये, ही माझी कॅपॅसिटी आहे की नाही. येस. दुसरी महत्वाची गोष्ट मॅडम, कधीही एखाद्याला परवानगी विचारायची असेल तर कॅन आय कम इन, कॅन आय गो नाव, कॅन आय टेक धिस फाईल, असं आपण कॅनचा वापर करू शकतो. आणि छोट्या छोट्या वाक्यरचना कॅनच्या मॅडम ऑफिसमध्ये वापरायला लागायच्या. ओके. हे बघ, कोणी काही कमेंट पास करणार त्याला, ओ मॅडम राहू द्या ना आता इंग्रजी, खूप झालं मॅडम आता. तरीही आपल्याला काही कन्सर्न नाही. त्यांना म्हणा, माझं काही चुकलं तुम्ही सांगा, पण मला वापरू द्या. आणि मॅडम जोपर्यंत आपण वापरणार नाही तोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स येणार नाही. ओके. राईट. त्याच्यामुळे आपल्याला ओके. प्रॉपर पद्धतीने काम करायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, एखाद्याला रिक्वेस्ट करण्यासाठी, विनंती करण्यासाठी, कॅन यू गिव्ह मी दॅट फाईल प्लीज. तू तेवढी फाईल देऊ शकतोस का? कॅन यू जस्ट गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. तुम्ही मला एक ग्लासभर पाणी देऊ शकता का? कॅन यू जस्ट डू समथिंग फॉर मी. एक मिनिट, श्रद्धा मॅडमचा फोन येतोय. हा, श्रद्धा मॅडम जॉईन नाही झाला तुम्ही. Yes. तर अशा पद्धतीने विनंती करण्यासाठी देखील आपण कॅनचा वापर करू शकतो. ओके. येस सर. मॅडम, राईट. कॅन यू गिव्ह मी दॅट फाईल. कॅन यू जस्ट हेल्प मी प्लीज. कॅन यू गिव्ह मी अ बाईक. कॅन यू गिव्ह मी नाईफ. म्हणजे एखादा चाकू मला तुम्ही देऊ शकता का? काहीतरी अशी गोष्ट की जी आपल्याला पाहिजे कोणाकडून तरी, तर ती आपण ऑन रिक्वेस्ट मागवू शकतो. परवानगी घेण्यासाठी देखील, विनंती करण्यासाठी देखील आपण कॅनचा वापर करू शकतो. ओके. आता याच्याही पलीकडे जाऊन मॅडम, प्रॅक्टिकल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कॅनचा वापर हा टेक्निकल टॉपिक संदर्भात बोलण्यासाठी वापरला जातो. टेक्निकल टॉपिक्स म्हणजे कसे? इम्पॉर्टन्स ऑफ मोबाईल. बघा आता मी कसं बोलतोय. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स, व्हेरी गुड इव्हनिंग फ्रेंड्स. हिअर आय वुड लाईक टू टेल यू समथिंग अबाउट importance of mobile. Hello friends, we can use the mobile for sending the message. Mobile is very important instrument for us, right? It can help us for calling purpose. We can see the videos on YouTube. We can search the information on Google. We can send the files to each other, right? Then we can take the photographs of someone. We can capture some videos also. है ना? म्हणजे कॅनचा वापर करून आपण Yes. एखाद्या टेक्निकल गॅजेट संदर्भातली इन्फॉर्मेशन लोकांना सांगू शकतो. आता तुम्हाला जर सांगितलं की मॅडम टेलिव्हिजनचे फायदे आणि तोटे सांगा, किंवा टेलिव्हिजनचे फायदे सांगा, इम्पॉर्टन्स ऑफ टेलिव्हिजन, तर आपण म्हणू शकतो वी कॅन सी द डिफरंट काइंड ऑफ फिल्म्स ऑन टेलिव्हिजन. वी कॅन सी द न्यूज चॅनल्स ऑल्सो फॉर गेटिंग द इन्फॉर्मेशन, है ना? वी कॅन गेट सम हेल्थ Yes sir. सो वी कॅन सी द न्यूज चॅनल्स ऑल्सो. अशा पद्धतीने आपण कॅनचा वापर करून मोबाईल असेल, टीव्ही असेल, एखादी गाडी असेल, एखादा रेडिओ असेल, कुठल्याही टेक्निकल इन्स्ट्रुमेंट संदर्भात बोलायचं असेल तर आपण कॅनचा वापर करू शकतो. ओके. Yes sir. राईट. आणि हो. युजली आपल्याला जेव्हा एखाद्या व्यक्तीशी बोलायचं असतं तेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण यू वापरतो, है ना? यू. तर हे वाक्य आपण नेहमी You. वापरतो. कॅन यू हेल्प मी प्लीज.
कॅन यू हेल्प मी प्लीज? तुम्ही मला काही मदत करू शकता का प्लीज? राईट. आणि अजून एक वाक्य आपण Yes. ट्रेंडिंगली वापरतो बघा, आय कॅन अंडरस्टँड युअर सेल्फ. मी तुला समजू शकतो रे, तुझ्या भावना मी समजू शकतो. आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग. है ना? हे वाक्य पण आपण बऱ्याच वेळेस वापरतो जनरल कम्युनिकेशन. Yes. मग अशी छोटी छोटी वाक्य वापरली ना मॅडम कम्युनिकेशन मध्ये, तर कॉन्फिडन्स लेवल वाढतो आपला इंग्लिश बोलण्याचा. हा. हे बघा, एकदमच आपण मोठे मोठे वाक्य लगेच धडधड 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 डोनाल्ड ट्रम्प सारखी इंग्रजी बोलणार आहे का? नाही. हा, मग आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागेल की नाही, मग छोटे 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 वाक्य रचना ह्या वापरायच्या. मसाल्याच्या डब्यामध्ये तुम्ही ओके. लावले स्ट्रीप लावली की ती सगळी चिठ्ठ्या लावल्या का मसाला डब्याला? हा सर. लावल्या का नाही लावल्या? नाही लावले. नाही लावल्या. लावा मॅडम. मी तुम्हाला काय सांगतोय, इंग्रजी शिकण्याचं वातावरण तयार करा घरामध्ये. ऑटोमॅटिक तुम्हाला लक्षात येईल की सरांनी आपल्याला जे सांगितलं होतं ना, ते परफेक्ट होतं, फक्त आपण केलं नाही म्हणून आपल्याला आलं नाही. असं नको व्हायला. हा. माझं म्हणणं आहे की न करून ऍक्च्युली ते मी एकटी यूज नाही करत. काय झालं? ते मी एकटी यूज नाही करत. आता इथं आई ते सगळे राहता, मग आईच करते स्वयंपाक वगैरे. नाही, करू द्या. माझं काही म्हणणं नाही, आईला स्वयंपाक करू द्या, काही असू द्या. आपल्याला एक चिठ्ठी आतून लावायला काय प्रॉब्लेम झाकणाला? सगळ्या डब्यांवरती इंग्रजी आणि मराठीवाल्या चिठ्ठ्या लावायला काय प्रॉब्लेम आपल्याला? लावा ना, काय फरक पडतो? होऊन होऊन काय होईल की सगळ्यांचीच नाव, सगळ्यांनाच ज्याला शिकायचं ज्याची नाव पाठ होऊन जातील की नाही. हा. आपण काहीच नाही तरी निदान खाण्यासाठी किचन मध्ये जरी जातो की नाही, निदान ऑब्झर्व तर करतो की नाही काही. बरोबर आहे. त्याच्यामुळं करा मॅडम. हे बघा, लक्षात ठेवा ही केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, ही जी म्हण आहे ना आपल्या मराठीच्या याच्यामध्ये, तर याला ती विनाकारण म्हणलेली हा. वाक्य नाही. तुम्हाला सांगतो, आपण केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी. चालेल, ठीक आहे मॅडम. आता ओके. कॅन संदर्भातल्या काही वाक्यरचना मी तुम्हाला विचारणार आहे. विचारू? ओके. राईट. सांगा मॅडम, मी इंग्रजीत हो बोलू शकते. सर. मी इंग्रजीत बोलू शकते. आय कॅन स्पीक इंग्लिश. राईट. मी तुम्हाला मदत करू शकते. आय कॅन हेल्प. आय कॅन हेल्प यू. आय कॅन हेल्प यू. राईट. ओके. ती गाडी चालवू शकते. सी सी कॅन ड्राईव्ह व्हेकल. राईट. तुम्ही गाणं गाऊ शकता का? यू कॅन सिंगिंग सॉन्ग. कॅन यू सिंग अ सॉन्ग? कॅन कॅन यू सिंग अ सुरुवातीला येईल सॉन्ग. त्यामध्ये, कॅन सुरुवातीला येईल. है ना? हा. प्रश्नार्थ. राईट. पुढचं ओके. वाक्य इंग्रजीमध्ये विचारतोय, आय कॅन गो देअर. मी तिकडे जाऊ शकतो. राईट. आय कॅनॉट अंडरस्टँड युअर सेल्फ. आय कॅन अंडरस्टँड युअर सेल्फ. राईट. आय कॅनॉट अंडरस्टँड युअर सेल्फ. मला तुमची मदत नाही पाहिजे. अंडरस्टँड म्हणजे काय? आय समजणे. हा, आय कॅनॉट अंडरस्टँड युअर सेल्फ म्हणजे काय? मी तुम्हाला समजू शकत नाही. नाही. कॅन यू गिव्ह मी अ टाइम? तुम्ही मला वेळ द्या. तुम्ही मला वेळ देऊ शकता का? ओके. प्रश्नार्थी वाक्य आहे की नाही? हा. हा, मग कॅन आय गो नाव? मी जाऊ शकते का? हा, मी आता जाऊ शकते का? कॅन आय हेल्प यू? मी तुमची मदत करू शकते का? अगदी बरोबर आहे. हे छोटे 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 वाक्यरचना जे आहेत मॅडम, तर त्या मात्र वापरायला लागायच्या आता. जेवढं आपण वापरू तेवढा आपल्याला जास्त फायदा होईल. ओके. आलं ओके. का मॅडम लक्षात? हो सर, आले. हो, राईट. ओके. आता तुम्हाला आज मॅडमचा काही फोन वगैरे आला होता का तुम्हाला? आज मॅडमचा काही फोन आला होता का? नाही सर.
बरं ठीक आहे. तुमची जी वाक्यरचना तुम्ही सोडून पाठवल्यात त्या नाही संदर्भात नाही फोन आला. तुम्हाला, हा त्या संदर्भातला फोन तुम्हाला येईल. तेवढं पूर्ण झाल्याशिवाय पुढची एक्सरसाइज सोडवू नका. ओके. ओके ओके पण कॅन संदर्भातल्या काही वाक्यरचना तुमच्या तुमच्या मनाने जर बनवल्या तर तेवढ्या पाठवू शकता तुम्ही फोटो काढून, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके चालेल. सर. चालेल चालेल ठीक आहे, काही हरकत नाही. फाईन. प्रतीक्षा हो. मॅम.